नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. मराठा आरक्षणाची घोषणा म्हणजे 2 सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. मागे घेण्याचं कारण म्हणजे सरकारने त्यांना आश्वासन दिलं की आम्ही हैदराबाद गॅझेट जो आहे तो मराठवाड्यामध्ये लागू करू. आणि तसं जी-आर देखील काढला सरकारने. त्यासोबतच सातारा गॅझेट जे आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी जवळपास 1 महिन्याचा वेळ सरकारने मागितलेला आहे. तो 1 महिन्याचा वेळ 2 ऑक्टोबर रोजी पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे. त्यानंतर सातारा गॅझेट देखील लागू होणार की काय, होऊ शकतं अशी देखील एक चर्चा आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ज्या 8 मागण्या सरकारकडे मागितल्या होत्या त्यापैकी 6 मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत. आणि त्यानंतर मराठा आंदोलकांमध्ये, मराठा समाजामध्ये एक मोठा जल्लोषाचं वातावरण होतं. आंदोलक त्याच दिवशी 2 तारखेला 2 सप्टेंबर रोजी आपापल्या गावी परतले आणि मुंबई रिकामी झाली. परंतु त्यानंतर मराठा वर्गामध्येच 2 मतप्रवाह बघायला मिळाले. एक मतप्रवाह असा की हा जो जी-आर सरकारने काढलेला आहे त्या जी-आर मधून बरंच काही मिळणार आहे, म्हणजे आपण जिंकलो अशा पद्धतीचा एक मानणारा एक मतप्रवाह आहे. दुसरा मतप्रवाह असं मानतोय की ह्या जी-आर मधून मराठ्यांची चक्क फसवणूक झालेली आहे. त्यातून मराठा वर्गाला, मराठा तरुणांना काहीच मिळणार नाहीये. सरकार देखील वारंवार सांगते की ज्यांच्याकडे कुणबी असण्याचे कागदपत्र आहेत, दाखले आहेत, पुरावे आहेत, त्यांनाच प्रमाणपत्र मिळेल कुणबीचं. संपूर्ण मराठा ह्या आरक्षणामध्ये, ओबीसी मध्ये जाईल की नाही, हा एक प्रश्न अनुत्तरित आहे. आणि त्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी, त्यासोबतच ओबीसी विरोध जो होतोय त्याला कसं थांबवता येईल किंवा तो विरोध का होतोय, काय त्यांच्या मागण्या आहेत किंवा काय त्यांचं मूळ दुखणं आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील यांचेच सहकारी, त्यांचे कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट आशिष राजे गायकवाड हे आपल्या सोबत आहेत. आशिष राजे गायकवाड यांची एक ही प्रोफेशनल ओळख झाली. ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकील आहेत, परंतु ते सयाजीराव गायकवाड यांचे देखील वंशज आहेत. त्यामुळे एक मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि समाजाला न्याय देण्याचं काम जे आहे ते गेल्या काही शतकांपासून मराठा वर्गाने जे केलेलं आहे त्याच पद्धतीने ते आता देखील होताना दिसतंय. आणि आशिष राजे गायकवाड आज आपल्या सोबत आहेत. गायकवाड सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. दोन तारखेला जय जय दोन शिवराय. तारखेला जो सरकारने जी-आर काढला, आंदोलन मागे घेतलं, त्याच्यानंतर आंदोलक घरी पोहोचतच होते त्या आधीच मराठा वर्गामध्ये 2 मतप्रवाह झालेले आहेत. हं. त्यातला तुम्ही एक मतप्रवाह मानणारा वर्ग आहात. तुमच्याकडून एक गोष्टी सांगितल्या जात आहेत की ह्या सरकारने काढलेला जो जी-आर आहे त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये मराठा तरुणांना ओबीसी म्हणून कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. अ, कसा फायदा होणार आहे याकडे? अ, आपलं पहिल्यांदा आभार मानतो आपण यासाठी मला इथे पाचारण केलं आणि मला ही संधी एक समाजाच्या तर्फे तुम्ही मांडण्याची संधी मला दिली, याबद्दल आपल्या मुंबई आउटलुक आपले व नानांचे मी इथे आभार मानतो. संकेतजी, आपला प्रश्न अतिशय रास्त आहे. या प्रश्नाचं उत्तर, मराठा समाजाला हा फायदा होणार आहे का? तर एक अभ्यासक म्हणून मी गेली 5-7 वर्ष या विषयाकडे गांभीर्याने पाहतो आहे. आणि हा जो विषय आहे की आता जो काल परवाचा जो आपला निर्णय आहे, शासनाने अतिशय अ, अभ्यासपूर्ण हा निर्णय घेतला असं मी म्हणेन. आणि जो जी-आर 2 सप्टेंबरला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला, वाचायला मिळाला, त्या प्रक्रियेमध्ये शासनाचे सगळे वकील आणि तिथले प्रतिनिधी होते. आणि जी-आर वाचल्यानंतर आपल्या या प्रक्रियेचा आपल्याला भाग होता आलं. त्यापूर्वी आपल्याला याच्यात कोणतीही संधी तिथे आपण घेतली नाही. दादांच्या आंदोलनाची परवानगी किंवा तिथे या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही तिथे सातत्याने याच्यामध्ये होतो. त्यामुळे जी-आर कसा असावा, काय असावा, याबद्दल आपल्याला तिथे कोणती पूर्वकल्पना किंवा कोणती माहिती तिथे नव्हती. आणि जी-आर आल्यानंतर साहजिकच थोडीशी कुतूहलता आणि उत्सुकता आमच्या मनामध्ये सुद्धा होती. जेव्हा, कारण त्या प्रक्रियेत आपण जी-आरच्या सरकारच्या वकिलांच्या त्या पूर्ण प्रक्रियेत आपण कुठेही नव्हतो. त्यामुळे वाचल्यानंतर 2-3 सूचना केल्यानंतर शासनाने त्या सगळ्या सूचनांचं तिथे गांभीर्याने दखल घेतली. आणि आता ह्या शासनाच्या ह्या जी-आर नंतर मला वाटतं, संकेतजी,
महाराष्ट्रातल्या मराठवाडा ह्या भागातले जे 5 ते 6 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये प्राबल्याने आपणास याचा लाभ, अनुषंगिक लाभ होताना दिसत आहे आणि होईल. माझ्या तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी आता असं देईल की बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका आहे. आता हे औरंगाबाद म्हणजे सध्याचं छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, त्याच्यानंतर बीड आणि उस्मानाबाद या 5 जिल्ह्यांमधल्या ह्या नोंदी तिथे आहेत. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही प्रस्तावना जर वाचली आणि तुम्ही जी आर चे रेफरन्सेस जर बघितले, तर तुम्हाला हे लक्षात येईल जे अनुषंगिक बदल 2000च्या या कायद्यामध्ये ते केलेले आहेत. अ, त्याप्रमाणे ही कार्यप्रणाली, 2 प्रकारच्या कार्यप्रणाली आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत. एक की कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया, हम्म. आणि 2 दुसरी प्रक्रिया अशी आहे की पडताळणी. सेक्शन 4 प्रमाणे संकेतजी आपल्याला माहिती आहे की प्रमाणपत्र मिळवण्याची एक प्रक्रिया आहे. आणि संदर्भात जर आपण बघितलं, हम्म. 1 ऑक्टोबर 2008चा एक भटक्या विमुक्त जातींसाठीचा जो जी आर तिथे नमूद केलेला आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर त्यावेळी त्या काळामध्ये या भटक्या विमुक्त जातींच्या जे दाखले मिळवण्यासाठी ज्या अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्याची प्रक्रिया कार्यप्रणाली सरकारने सुलभ होण्यासाठी 2008 मध्ये ती 2005च्या जी आर मध्ये अनुषंगिक बदल करून त्या भटक्या विमुक्त जातींसाठी जो न्याय निर्णय घेतला आहे, आज आपण बघतोय की 2008 ते 2025 या 17 वर्षाच्या 18 वर्षाच्या कालखंडामध्ये भटक्या विमुक्त जातीसाठी केलेल्या या जी आरचा प्रचंड असा अनुषंगिक लाभ प्रक्रिया सुलभ केल्यामुळे हम्म. झालेला आहे. ज्याचा संदर्भ या जी आर मध्ये घेण्यात आलेला आहे. त्याची कारणं देऊन आहे की नोंदीवरून बऱ्याच लोकांचा संभ्रम आहे की नोंदीवरून आपल्याला मराठ्यांना या 5-6 जिल्ह्यांमध्ये हैदराबाद गॅझेटेड लागल्यानंतर हा आपल्याला लाभ या 5 जिल्ह्यातील मराठ्यांना, मराठा कुणबी, कुणबी मराठा किंवा मराठा हम्म. यांना हा कुणबी दाखला देण्याचं जी सुलभता आता निर्माण झालेली आहे, जी शक्यता निर्माण झालेली आहे. आपण पाहिलं असेल हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या 17 तारखेच्या कालच्या संपूर्ण ह्या 5 जिल्ह्यांमध्ये तिथले जे पालकमंत्री आहेत, त्यांनी त्या त्या ठिकाणी ह्या जी आरचे अवलंबन करून किंवा या जी आरचं अवलंबन करून बरेचसे कुणबी प्रमाणपत्र मराठा तरुणांना, मराठा वर्गाला तिथे लाभान्वित केलेलं आहे. त्याची प्रक्रिया पुढची जी पडताळणीची आहे त्याच्यातही आपल्याला सुलभता, वेळोवेळी जशा अडचण येतील त्या आपण दूर हे बघ, करून गायकवाड पुढे सर, जाऊ. गायकवाड सर, इथे जी आर जो काढलेला आहे, तुमचं म्हणणं आहे की सरकारने खूप अभ्यासपूर्ण असा जी आर काढलेला आहे, परंतु आम्ही काल परवाच डॉक्टर संजय लाखे पाटील यांची मुलाखत घेतली. त्यांचं असं म्हणणं आहे की जी आर काढण्याची जी कायदेशीर प्रक्रिया आहे, त्या कायदेशीर प्रक्रियेचं पालन झालेलं नाहीये. म्हणजे जी आर काढण्या अगोदर एक नोटिफिकेशन निघतं, त्याच्यानंतर मग त्यावरती काय हरकती असतील किंवा चर्चा होते, आणि त्यानंतर मग त्या हरकती वगैरे सगळ्या गोष्टी हे करून मग तो जी आर काढला जातो, सरकारचा अध्यादेश काढला जातो. परंतु हा जी आर काढण्यासाठी सरकारने घाई केली. सरकारच्या डोक्यावरती जे काही आंदोलकांचा जो दबाव होता तो कमी करण्याच्या दृष्टिकोनाने सरकारने घाई केली, आणि मग त्यांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता हा जी आर काढलेला आहे. असं आहे. माननीय मुख्यमंत्री आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अत्यंत अ, अभ्यासू माणूस आहे. देवेंद्रजी फडणवीस, असं माझं वैयक्तिक मत आहे. मी त्यांना काम करताना पाहिलंय, कार्यकर्ता असताना सुद्धा पाहिलेलं आहे, जवळून पाहिजे. त्या कोणत्याही गोष्टी अशा घाईत करत नाहीत. त्यांना ह्या करायच्या असत्यास तर ह्या त्यांनी यापूर्वीच केल्या असत्या. प्रचंड अभ्यासू असा माणूस आहे, जो स्वतःचा कायद्याचा अभ्यासक आहे. नाही, त्यांच्या आणि अभ्यासावरती मुद्दा ऐकू, नाहीये. मुद्दा हा आहे की जो जी मुद्दा आर तुम्हाला काढलाय त्याचा. सांगतो, हा. पार्श्वभूमी सांग, कारण पार्श्वभूमी पण हम्म. समजून घेतली पाहिजे. हम्म. तुमच्या प्रश्नामध्ये 2 प्रश्न आहेत. एक हम्म. की घाई केल्याने दबाव होता का, याचं हम्म. उत्तर मी तुम्हाला देतोय. तर दबाव बिलकुल नव्हता हे सांगतोय मी. दबावाखाली येणारा हा मुख्यमंत्री नाही, ते सांगतोय मी. हम्म. आणि त्याचं विवेचन इथे करतोय, आपल्या माध्यमातून सर्वांना कळू देत जे कन्फ्युजन आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आहे. जसं आता तुम्ही आमचे मित्र संजयजी लाखे पाटील यांच्याबद्दल बोललात, ते अभ्यासू आहेत आणि आमचा बराच वेळा तिथे वाद प्रवाद विवाद होत असतात आणि वेळोवेळी आम्ही
प्रचंड एकमेकांच्या विरोधात सुद्धा बऱ्याच वेळा बोलतो आणि उभं राहतो. फक्त त्याच्यामध्ये एक विषय कल्याणाचा आणि बरोबर. समर्थनाचा असतो आणि एक कायद्याचा त्याला एक अभ्यास किंवा जोड असते. आणि अशा ठिकाणी असे वाद असणं होणं स्वाभाविक आहे, असणं आणि असले पाहिजेत, कारण ते एक निर्मळ मनाचं, एक निर्मळ लोकशाहीचं ते एक प्रतीक आहे. आणि आपल्या बरोबर. सगळ्यांच्या मनामधली शंका मी या ठिकाणी आज दूर करण्याची जी माझी जबाबदारी आहे ती मी पार पाडण्याचा इथे प्रयत्न करतो आपल्या माध्यमातून. मी इथे सांगू शकतो की असा कोणताही दबाव देवेंद्रजी किंवा त्यांच्या 42 मंत्र्यांवर किंवा त्यांच्या निवडून आलेल्या 235-40 जणांवर बिलकुल नव्हता, कारण बर. त्यांच्याकडे संपूर्ण पाठबळ आहे. एक. दुसरी गोष्ट, जी आर काढण्यासाठी जी प्रणाली आहे ती 153 खाली राज्यपालांच्या नावाने मंत्रिमंडळात झालेल्या या बैठकीत केलेलं आहे. त्या अनुषंगाने वेळोवेळी जे बदल कायद्यामध्ये अपेक्षित होते प्रक्रियेसाठी, तुम्ही जर बघाल 2000चा जो कायदा आहे 2001चा, त्यामध्ये प्रक्रियेसाठी जे रूल्स लावले जातात तर त्यामध्ये अनुषंगिक बदल त्यांनी ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केलेले आहेत. जानेवारी 2025 असेल, एप्रिल किंवा मे मध्ये 2025 मध्ये ही प्रक्रिया चालू होती आणि वेळोवेळी 31 डिसेंबर पर्यंत 2025 पर्यंत या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला जी गठीत झाली ही कशासाठी झाली? ही डेडिकेटेड कमिटी की मराठा कुणबी यांचा एक अभ्यास करावा किंवा यांच्या नोंदींचा तिथे अभ्यास व्हावा आणि ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी तो अभ्यास असावा. आणि गॅझेटियर हे काय तुमच्या आमच्या घरी बनलेलं नाही. गॅझेटियर हे इंग्रजांनी बनवलेलं आहे. इंग्रजांना त्यावेळी असं माहित नव्हतं की 1857 नंतर ज्या गोष्टी त्यांनी अभ्यासाने तिथे बनवल्या आहेत त्याविषयी आज 2025 मध्ये आपण कोणतीही शंका उपस्थित करणं मला वाटतं योग्य नाही. हे 32 पक्षाचं या पूर्ण धोरणाकडे, या जी आर कडे प्रचंड असं लक्ष आहे. आणि तात्विक पद्धतीने जर पाहिलं तर त्यावेळेच्या इंग्रजांना हे माहित नव्हतं की आता या 3 पक्षांचं इथे सरकार येणार आहे. त्यामुळे बर. मला असं वाटत नाही कोणता दबाव या सरकारवर किंवा कोणत्या आमदारावर किंवा कोणत्याही मंत्रिमंडळावर किंवा उपसमितीवर होता असं माझं मत आहे किंवा त्यामध्ये माझं असं मत आहे की असं कोणाचा दबाव तिथे नव्हता. अत्यंत अभ्यासपूर्ण हा जी आर तिथे आलेला आहे. आणि हा नोंदींचा किंवा गॅझेटियरचा विषय आहे. हा गॅझेटियर म्हणजे तत्कालीन सरकारची, आपण सगळ्यांना माहिती त्यावेळी इंग्रज सरकार इथे होतं. हम्म. इंग्रजांना हे माहित नव्हतं की साधारण तुमच्या ह्या सर्व कालखंडामध्ये 160 वर्षानंतर असा प्रश्न येणार आहे आणि याचा राजकीय अनुषंगिक लाभ किंवा आंदोलन होतील आणि त्याचा आंदोलनकर्त्यांना तसा लाभ होईल. मनोजदादांना कोणती राजकीय अभिलाषा नाही किंवा कोणता अभिनिवेश नाही. त्यांनी ज्या ज्यावेळी सरकारच्या विरुद्ध ज्या जे सरकार असतील, शिंदे सरकार असेल आपल्याला माहिती आहे, त्यानंतर देवेंद्रजींचं सरकार आता आलंय, या सरकारमध्ये त्यांनी हा मुद्दा त्यांच्या मागण्या त्या ठेवलेल्या आहेत आणि त्यापैकी 7 पैकी 6 मागण्या इथे सरकारने तत्वतः मान्यता दिली. आणि त्याचं हे स्वरूप मला वाटतं आपल्याला या 2 सप्टेंबरच्या जी आर दिसतं. थोडासा अभ्यास करण्याची गरज आहे. त्यामुळे नाही तुम्ही पण थोडीशी नाही पण गायकवाड सर, कसं आहे की मागणी ही मराठा वर्गाला, म्हणजे मराठा तरुणांना, मराठा समाजाला आरक्षणाची होती. परंतु सरकारने जो जी आर काढलेला आहे त्यानुसार ज्यांच्याकडे कुणबी काही दाखले असतील, काही पुरावे असतील, त्याच लोकांना किंवा त्याच तरुणांना, त्याच कुटुंबातील लोकांना कुणबी म्हणून मान्यता मिळेल आणि ते ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील. ज्यांच्याकडे असे दाखले नाही आहेत, पुरावे नाही आहेत, ते तर तो मोठा वर्ग आहे, ते ह्यापासून वंचितच राहणार आहे ना. मग लढाई जिंकली किंवा मराठ्यांना खूप मोठा फायदा होतोय असं कसं म्हणता येईल? मला वाटतं आपला अभ्यास थोडासा कमी असेल की जी आपण जर जी आर नीट जरा उघडून 1 मिनिट बघता तुमच्याकडे जी आर आहे का? असेल कॉपी मोबाईलमध्ये. नाही, घ्या जरा मोबाईल उघडा आणि शासन निर्णय. हम्म. हं? सांगा सर. बरोबर. शासन हम्म. निर्णयाच्या 5 ओळी सोडल्यानंतर ग्राम महसूल, ग्रामपंचायत, सहाय्यक कृषी अधिकारी याच्या खाली मराठा समाजातील सुधारक आहे का? वाचताय का तुम्ही? नाही, बोलणार तुम्ही सांगा. वाचतो. हा. भूधारक. आता ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर कायदेशीर देतो मी. हम्म. मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतकरी, शेतमजूर किंवा बटई शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास, हम्म. समजा संकेत कांबळे यांच्याकडे पुरावा नाही, यांना दाखला पाहिजे, मग त्यांनी कार्यप्रणाली दिलेली आहे काय?
त्यांनी 13/10/1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज, म्हणजे तुमचे पूर्वज किती, ते शेती त्यांना काय पुरावा द्यायचा आहे? वरचा कोणता? हम्म. भूधारक. जमीन होती का, ती स्वतःची होती का दुसऱ्याची होती, हा विषय नाही. भूमिहीन म्हणजे ज्याच्याकडे शेतीही नव्हती, जमीनही नव्हती, जो कसत होता, जो जमीन कसत होता, असा कुणबी, असा मराठा वर्ग, शेतमजूर. तुमच्याकडे शेत जमीन असो, दुसऱ्याची असो, बटाईने असो, मजूर, तुम्ही शेतमजूर आहे, शेतीचं काम करत आहात, या कॅटेगरीज मधल्या लोकांना, म्हणजेच सध्याच्या मराठा लोकांना, ज्या नोंदी तिथे 16 लाख आहे, आज जर आपण संभाजीनगरचा उल्लेख केला तर याच्या 5 पटीने, म्हणजे आज त्यावेळची जी तत्कालीन जी प्राप्त परिस्थिती होती, जी जनसंख्या होती, किंवा जी सेन्सस होतं, ते इंग्रजांनी तपासल्यानंतर ह्या नोंदी तिथे घेतलेल्या. तुमच्या आणि माझ्या पूर्वजांनी कोणतीही जमीन, समजा तुम्ही साताऱ्याच्या XYZ गावातल्या, किंवा मी एखाद्या पुणे गावातला आहे, पुणे जिल्ह्यातल्या एखाद्या गावातला आहे, किंवा या 5 जिल्ह्यांपैकी जिथे आता GR लागू आहे, यापैकी आपण एखाद्या आपला पूर्वज शेत जमीन, शेतमजूर, भूमीहीन तिथे शेती करत होता 67 पूर्वी, त्याचा पुरावा आपल्याला तिथे फक्त द्यायचा आहे. आपण राहत होतो हा सुद्धा पुरावा चालणार. मग त्या बर. गावातून आपलं समजा पाटील नाव आहे, ते बदलून देशमुख झालं, देशमुख बदलून तिसरं काही झालं, आपल्याला या पुरावे द्यायचे किंवा हे पूर्वज आमच्या या गावात ह्या 3 गोष्टी करत होते. तसा पुरावा बर. नसल्यास काय द्यायचा? रहिवासाचा दाखला त्यांना द्यायचा. ते करत होते, शेती करत होते, कळालं. आणि हे प्रतिज्ञापत्राने दिलंय. मी तुमच्या एका याच्यावर स्क्रीन शेअर करतो, त्यामध्ये हा GR आणि त्याच्या अनुषंगाने जे आत्ता काल परवा दाखले दिले, दाखले मिळण्यास सुरुवात झालेली आहे. ज्यांच्याकडे पुरावे नाहीत, आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या हम्म. दाखल्यामध्ये आहे. बर. ही प्रणाली नव्हती. तुम्हाला यासाठी 2008चा GR एकदा पुन्हा वाचला पाहिजे. हम्म. ज्यांना समजलं नाही त्यांनी समजून घेतला पाहिजे. 1 ऑक्टोबर 2008चा एक GR आहे, मी मगाशीच उल्लेख केला. तो असा आहे, भटक्या विमुक्त जातींसाठी कोणतेही पुरावे मिळत नव्हते. ते एका गावातून दुसऱ्या गावात जात होते व्यवसायाकरता. आता बरोबर. जात कशावरून आली? तुमची आमची जात कशावरून आली? आपण जो व्यवसाय करत होतो त्याच्यावरून आली. हम्म. मराठा समाजाचा व्यवसाय काय होता? हम्म. सांगा ना मला तुम्ही सगळ्यांनी. शेती करणं. मग जर शेती करणं हा पुरावा होता, हाच पुरावा त्यांना तिथे दाखवायचा आहे, किंवा तो मिळाला नाही, प्राप्त झाला नाही, तरी तुम्ही या या आधारावर, या GRच्या आधारावर कार्यप्रणालीनुसार त्यांना देता येणार आहे. नसल्यास दावा करणारे व्यक्ती, अशी काही बळजबरी नाही. संकेत कांबळे मराठा आहेत आणि त्यांनी जाऊन त्यांची जात ही कुणबी बदलावी, त्यांना बळजबरी नाहीये. त्यांनी अर्ज केला तर सरकार तुमच्याकडे येणार नाहीये. तुम्हाला सरकारकडे किंवा कार्यप्रणालीच्या ज्या व्यवस्थेकडे तुम्हाला जावं लागणार आहे. नाही, पण त्यामुळे जे त्यासाठी तो तोच. हा, दोन बोला. प्रकारचे प्रवाद केले जातात. एक, आपल्याला आता हा कुणबी दाखला घ्यावा लागेल, बिलकुल नाही, तुम्हाला मराठा म्हणून राहायचं राहा. हम्म. पण ज्याला कुणबी, ज्याला ह्या शेतमजूर आहे, ज्याचे पूर्व 67 पूर्वी शेतमजूर होते, भूमिहीन होते, शेती करत होते, शेती आधारभूत व्यवसाय करत होते, त्याची डेफिनेशन तिथे 1948 साली दिलेली आहे, कायद्यामध्ये आहे ती. बॉम्बे टेनेन्सी अँड ऍग्रिकल्चरल लँड ऍक्ट वाचा ना तुम्ही. त्याच्यामध्ये संज्ञा दिलेल्या आहे सेक्शन 2 मध्ये. शेती म्हणजे काय, ऍग्रिकल्चर म्हणजे काय, ऍग्रिकल्चरिस्ट म्हणजे काय, टेनंट म्हणजे काय, या सगळ्या त्या डेफिनेशन त्याच्या, इट इज बॉरोड फ्रॉम दॅट. हे तिथून उचललं, हे तिथून घेतलं, त्याला कायद्याचा आधार आहे. बर. परंतु मुख्यमंत्री पण, म्हणजे जसाही GR लागू झाला आणि त्याच्यावरती चर्चा सुरू झाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत, ते अभ्यासू आहेत असं तुमचं म्हणणं आहे. त्या अभ्यासू असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी देखील असंच म्हटलंय की ज्यांच्याकडे पुरावे आहेत हम्म. त्याच लोकांना आम्ही हे देणार आहोत, आम्ही काय सरसकट दिलेलं नाहीये. हा सरसकटचा विषय कोणी आणला मला काय कळत. मी नाही आता म्हणजे उत्तर सर्वच, दिलं ना. नाही नाही, पण नाही, सर्वच. मी तुम्हाला उत्तर हा. दिलं ना संकेतजी. तुम्ही अर्ज हा. केला तर आहे बरोबर आहे ना, बर. त्यांचं काय हा. चुकीचं आहे? नाही नाही, फक्त अर्ज करून चालणार नाही, सरकार तर तुमच्याकडे पुरावे येणार तुम्हाला नाही. द्यावे लागणार आहे. म्हणजे मला जर नाही नाही, कुणबी म्हणून सर्टिफिकेट कोणाला हवं द्यावा आहे, लागणार आहे? ज्याला मला ते जातीचा मला ते दाखला पुरावे, घ्यायचा आहे. मला जे पुरावे ज्या द्यावे लागणार ना. बरोबर आहे, सरसकट नाहीच आहे ना ते. तुम्ही हा. आला पुढं तर, आणि त्या कार्यप्रणाली दिलेली आहे. बर. मुख्यमंत्र्यांनी जरी उद्या त्यांना अर्ज स्वतःसाठी करायचा असेल, हम्म. तरी त्यांना ती कार्यप्रणाली लागू होणार की नाही मला सांगा संकेतजी तुम्ही. त्याचं बर. उत्तर तुम्ही तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या GR नंतरच्या स्टेटमेंटकडे वेगळं पाहू नका. इट हॅज टू बी इन कन्सोनन्स विथ द GR. एव्हरीबडी हुएवर डज एनिथिंग अंडर द ऍक्ट और अंडर द GR, दे विल हॅव टू. आणि तुम्ही म्हणताय की प्रक्रिया, GR ला कसली आली प्रक्रिया? 1968 साली 2 जाती तिथे ऍड केल्या. मग त्या कशाने आल्या? त्याच्यानंतर तुमच्या 180 नंतर तुमच्या या 350 किंवा 450 जाती ज्या झालेल्या आहेत,
याचा तुम्ही अभ्यास केलाय का अभ्यासकांनी? त्या कशाने आलेल्या आहेत? एका GR ने आलेल्या आहेत. त्याला कुठले तुम्ही धोरणं लावलेत? किंवा कोणता 2009चा 5चा जो कायदा आहे, जो बॅकवर्ड क्लास, महाराष्ट्र बॅकवर्ड क्लास कमिशन ऍक्ट तुम्ही म्हणताय, तो लावलेला आहे. 93 नंतर हा ऍक्ट करावा असं इंदिरा साहनीच्या जजमेंटमध्ये आलेलं आहे. तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, की बाबाजी राजे, विठोजी राजे जे पूर्वज आहेत, त्या डेरेंच्या बकरीनंतर आज तत्कालीन पुरावे आपण दोन पद्धतीने बघितले पाहिजे, की ही जी मंडळी आहे तिथे वेरूळ या गावी शेती आधारभूत व्यवसाय करत होते, खळं करत होते, बैलगाडी जोडत होते. खळं कोण करतो? तुम्ही आम्ही करतो काय? तो शेती करतो तोच करतो ना खळं. बरोबर. दुसऱ्याचं शेतातलं उचलून आपण आणून आपलं खळं करतो का? बिलकुल नाही. आपल्या शेतात पिकवलेलं आपण खळं करतो, की शेतातच करतो. बैलगाडी दुसऱ्यासाठी जोडतो का? गरज असेल तेव्हा तुम्ही जोडता ना, इकडून तिकडे हम्म, वाहतूक करण्यासाठी, हम्म. त्याला नांगर लावण्यासाठी. नांगर तुमच्या आमच्या घरी सापडतो का? शेतातच सापडतो. तुम्ही जर इथे मुंबईत नांगर घेऊन आले, चालेल का? सांगा ना. तुम्ही आपण कानातलं घालून बसलो, आपला हा व्यवसाय आहे आज. म्हणजे हा हा जर व्यवसाय सिद्ध करतो, तर ज्याच्या घरात नांगर, खुरपं, टोपलं, हा, हे सगळ्या गोष्टी सापडतात, गावाने सापडतात, गाय, म्हशी, बैल सापडतात, तेच त्या डेफिनेशन मध्ये 1948च्या शेती आधारभूत व्यवसाय म्हणजे काय, असं आहे ना. बर. पण आता पुढचा मुद्दा असा आहे की मराठा म्हणजे कुणबी सर्टिफिकेट मिळणार जो मराठा आहे आणि जो ह्या कॅटेगरीमध्ये सगळ्या पुराव्यांमध्ये ह्या प्रक्रियेमध्ये बसतोय, सिद्ध होतोय त्यांनाच. मग मराठा हा वर्ग ओबीसी मध्ये टाकायला काय हरकत आहे? म्हणजे मराठा हा शब्दच त्याला एक वेगळा क्रमांक देऊन, जसा कुणबीचा एक क्रमांक आहे त्या तो होताच ना. त्या तो लिस्टमध्ये. तो होताच ना. 83 नंबरला होताच ना. तुम्ही नामी टाकणारे कोण आहे? तुम्हाला हेच सांगतोय मी, की डेरेंची बकर 1600 साली आली ती, आणि तुम्ही, मी किंवा संकेत कांबळेंनी किंवा नानांनी ती हा विचार करून केली नव्हती, की अरे अरे अरे, एक 300-350 वर्षांनी अशा बकरीचा उपयोग होईल बरं का, आपण लिहून ठेवूया. हम्म, बिलकुल नाही. बरोबर. म्हणजे ह्या ज्या बकरीमध्ये वेळोवेळी वेगळ्या पानांवर लिहिलेलं आहे. फळं करणं, शेती करणं. कोण तर हे तिथले लोक हे शेती करत होते. शांततेच्या काळात जिथे संरक्षणाची वेळ आली, त्या नांगराचा तिथे तलवारी झालेल्या आहेत. मग आता जी आणि समिती नेमलेली आहे आणि गावोगावा म्हणजे ग्रामपंचायत बरोबर. स्तरावरती ती समिती आहे, त्या हम्म. समितीचा काय फायदा होणार आहे? ती प्रक्रिया आली ना. पूर्वी नव्हती हम्म, ती. ती हम्म. तालुक्याला जाणं, खिशातून 2-3 हजार खर्च करणं, तिथे वेगळ्या प्रक्रियेचा खर्च करणं, त्या व्यवस्थेवर ताण यायचा, लोकांवर ताण यायचा. आता ती गावात समिती आली, गावात ते लोक सापडतात. बर. ग्रामविकास अधिकारी किंवा तो कृषी अधिकारी, हम्म. लोकांना तिथल्या तिथे तो आलेला कळणार आहे, तो गेलेला कळणार आहे. चालत चालत जाऊ शकतात. खर्च कमी होणार आहे, डोक्यावरचा ताण त्यांचा यांचा कमी होणार आहे, आणि त्यांना गावातलं रेकॉर्ड सापडतं. मिळतं त्यांना. हे लोक इथं होते, शेती करत होते, शेतमजूर होते, या घरात हा राहत होता, हा याची शेती करत होता, त्याची करत होता, त्यांचं नाव असं असं होतं. गावातील नातेवाईक, नातेसंबंधातील हे चुलत 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 संकेतचे 3 चुलत घराणे ते संकेतच्या म्हणजे पूर्वीच्या वडिलांच्या वाडवडिलांना बाजू, माहिती वडिलांच्याच असणार बाजूने. आहे. माहिती असणार आहेत आणि नाही, ते मिळतं. आहेत. आणि ह्या नोंदी कशाच्या आहेत मग? वडिलांच्याच नाही, बाजूने जे आहे नातेवाईक आणि ते त्यांनाच बरोबर आहे, मिळणार. पण ह्या हा. नोंदी कशाच्या आहेत मग? त्याला हा. गॅझेटियरचा आधार म्हणजे इंग्रजांचं गॅझेटियर आहे, तुमच्या आमच्या घरी बनलेलं नाहीये ते. दॅट इज अ vintage document that has a great constitutional as well as evidential value, which is under section 9. It has to be considered. आधार आहे त्याला. नोंदी काय अशा हवेत नाही आल्या ना संकेतजी, की 80% कुणबी व्यवसाय करणारे लोक आहेत. कशासाठी केलं होतं त्यांनी? जाती आल्या कुठून? ज्या 1871 ते 1932 सालापर्यंत ज्या सेन्सस इंग्रजांनी, कॅम्पेलनी ह्या सगळ्या गावागावात, खेड्याखेड्यात जिल्हा वाईज केलेलं आहे, त्याचं नोटिफिकेशन केलेलं आहे त्यांनी. या भौगोलिक तात्कालिक परिस्थितीचा, तर त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशनसाठी, प्रशासकीय व्यवस्थेसाठी त्यांना नेमकं त्याचं युटिलायझेशन कसं करावं, या मॅन पॉवरचं, किंवा या लोकांकडून रेव्हेन्यू कसा जनरेट करावा, यासाठी त्या नोंदी किंवा त्याचा अभ्यास किंवा त्याची माहिती त्यांनी व्यवसायानुरूप त्या जातीच्या, त्या मग आता घराच्या, त्या हे माणसाची घेतलेली आहे. एवढं सगळं असताना दोन मतप्रवाह का आहेत? त्यांचा मतप्रवाह असणं असं आहे, की स्वतःला प्रक्रियेत कुठेतरी ठेवणं किंवा स्वतःला प्रक्रियेत आणणं. कारण दुकानदाऱ्या बऱ्याच जणांच्या बंद झाल्या. बर. त्याला एक रस्ता, त्याला एक आयाम मिळाला, त्याला एक सच्चा असा नेता मिळाला. 58 मोर्चे झाले.
अरे तुमच्या या एवढ्या मोठ्या समाजाला 35-40 58 मोर्चे निघाले. 55-100 लोकांनी तिथे आत्महत्या केल्या. बरोबर. मग बरोबर. तुम्हाला नेता नाहीये. नेता कसा असावा, जो त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर 7 ते 8 वेळा उपोषण करतो, तिथे त्याचे कपडे बदलतो मीडिया समोर, मीडिया तिथून हलत नाही. नेता मिळाला, नेता पाहिजे होता, नाही, नेता आम्ही मिळाला प्रामाणिक. आम्ही आम्ही मुंबई हायकोर्टाचे जे रिटायर्ड जज आहेत, कोळसे पाटील सर, त्यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं की यातून काय फायदा होणार नाही. दुसरं ऍडव्होकेट असीम सरोदे आहे, त्यांनी देखील असं म्हटलं की ते फार मोठे लोक जल्लोष आहेत. करावा, फार ते फार मोठे लोक जल्लोष आहेत, करावा त्यांचा असं काही त्यांचा अभ्यास मिळालेलं वेगळा. नाही. संकेतजी, ते मोठे लोक आहेत, त्यांचा अभ्यास आमच्यापेक्षा वेगळा आहे. तुम्ही त्यांना असं विचारलं का मिळणार नाही? मग कालचे जे मिळाले ते फायदा आणि पुरावा नाही का? सांगा ना मला तुम्ही. हा प्रश्न तुम्ही परत घेऊन गेला का 17 तारखेनंतर? तुमच्या तुमच्या तुम्ही एक आउटलुक नावाचं एक चालवता. तुमच्याकडे माहिती तर शाश्वत असणार आहे. जे ते आता सगळ्या पालकमंत्र्यांनी हम्म, तिथे दाखले वाटले, ते प्रक्रिया न राबवता वाटले का? हम्म. का त्यांना काही दाखवायचं होतं म्हणून वाटले? सरकारची भूमिका इथे प्रामाणिक आहे. असीम सरोदे सांगणारा कोण आहे? असीम सरोदे सरकार आहे? माझं म्हणणं तुम्हाला पटतंय का? सरकार तिथे करतंय ना, प्रक्रिया आणली. 2008च्या जी आर बद्दल तुम्ही बोलत नाहीये. मी बोलतोय तर तुम्ही मला बोलू देत नाहीये. विषय असा आहे, प्रक्रिया आणि प्रणाली आणणं हे सरकारच्या हातात आहे. ते दिले. पूर्वी अडचणी होत्या, पूर्वी अडचणी होत्या 2 सप्टेंबर पूर्वी, आणि ते असण्याचंही कारण नव्हतं. गॅझेटेर लावावं किंवा लागलं पाहिजे. दिस इज वन काइंड ऑफ एव्हिडेन्शियल व्हॅल्यू. दिस पेपर हॅज पीस ऑफ पेपर ऑफ एव्हिडन्स. हु इज दिस सरोदे? हु इज टॉकिंग अबाउट ऑल दिस थिंग्स? Sarod is not a court or a government. नाही, म्हणजे He may कायदेशीर have कायद्याचे अभ्यासक no. He आहेत. may have. He may have. कोळसे He may. पाटील देखील जज, रिटायर्ड जज आहे मुंबई हायकोर्टाचे, तुम्ही ओळखता त्यांना. ते देखील असं म्हणतायत की काही फारसं मिळणार नाहीये. मग काय मिळालं काल? तुम्हाला विचारतो, तुम्ही परत प्रश्न घेऊन जा ना. मग सरकारने खोटं प्रमाणपत्र दिलं का? विचारा ना. म्हणजे लार्ज स्केल मध्ये काय फायदा होणार नाही. तुम्हाला किती दाखले मिळाले याची माहिती आहे का तुमच्याकडे कालपासून? हा, सांगा, तुम्ही सांगा. नाही, मी का सांगायची? तुम्ही पत्रकार आहात ना. तुम्हीच नाही, मी सांगणार तुम्हाला, ना. नाही नाही, तुम्हाला हे बघा, हे प्रश्न त्यांना विचारा ना. नाही, हे प्रश्न मला तुम्हाला पण विचारणार ना. नाही नाही, त्यांनाही तुम्ही विचारणार. ऐका. नाही नाही, असं आहे त्यांनाही विचारणार. संकेतजी. त्यांनाही, नाही म्हणजे नाही किती नाही, नोंदी मिळाल्या असं आतापर्यंत तेच तुम्हाला शिंदे समिती. सांगतोय. मी हा, सांगतो ना, नोंदी हा, 16 लाख आहेत. बरोबर. किती त्यावेळीची आतापर्यंत ऐका, मिळाले? हा. त्यावेळीची संख्या 35 लाख होती. 1935 सालची गोष्ट सांगतो मी. हम्म. 35 कोटी होती देशाची. आज हम्म. किती आहे? 140 कोटी. मग किती पट वाढली? त्या प्रमाणात लोकसंख्या हम्म. वाढणार आहे ना. हम्म. नोंदी जर त्या प्रमाणात आहे, नोंदी पण वाढणार ना. तुमचे आमचे वाढवडील एखादा व्यवसाय करत होते, 80% कुणबी सापडले नोंदीमध्ये. हम्म. मला सांगा, पाठीवर शेती घेऊन गेले का नांदेडवरून पूर्वज? हम्म. किंवा तत्कालीन ते डिलिमिटेशन 48 नंतर जे झालं 56ला, कायदा वाचा ना तुम्ही तो. जमिनी तिथे राहिल्या, जमिनीवरचे कसणारे माणसं, शेतमजूर, शेती करणारे लोक जमिनी घेऊन नाही पाठीवर गेलेत. बरोबर आहे की नाही? बरोबर. आज पुण्याला आलेत कोळसे पाटील, त्यांचं गाव गुहा आहे ना. ते शेती काय जमीन पाठीवर घेऊन नाही गेले ना पुण्याला. ह्या नोंदी आहेत तिथे, शेती करत होते कोळसे पाटील. असं आहे ना. मग आता किती किती लोकांना काल, आता तुम्ही जो सांगताय 17 तारखेचा उल्लेख करताय, तर किती लोकांना हे प्रमाणपत्र वाटण्यात आलेलं आहे? त्याचं अपडेशन घेतो आणि देतो तुम्हाला, मी सांगतो थोड्या वेळात. बर, बर. दुसरा मुद्दा आता ओबीसी विरोधाचा आहे. तुम्हाला सरकार. ह्या प्रश्नाचं उत्तर तर आलं. हे हा, दोघंही ठीक आहे ना, सरकार ठीक. नाहीये. यांच्या हा, दोघांच्या म्हणण्याला तात्विकतेने बोलायचं, कायदेशीर बोलायचं ठरलं तर कायद्याचा आधार नाहीये. बर. वस्तुस्थिती पाहता तिथे देण्यात आलेले आहेत, तुमच्या अभिलेखात आहेत, तुमच्या सगळ्या व्हिडिओ बातम्या चॅनलमध्ये चाललेत की दाखले देण्यात आलेत, नोंदींच्या आधारावर दिलेत. त्यामुळे यांच्या दोघांच्या म्हणण्याचं इथं मी खंडन करत आहे. बर, ठीक आहे. हा प्रश्न नक्कीच आम्ही त्यांच्याकडे पुढच्या वेळी घेऊन जाऊ. पुढचा बरोबर. आणि मुद्दा असा तुम्हाला आहे. संख्या देईल मी, आणि ती हो, संख्या हो. पण त्यांच्याकडे ठेवा. नक्की, आणि त्यांना नक्की. म्हणा अभ्यास करा. नाही, कोळसे पाटलांचा मला प्रचंड आदर आहे. हम्म. कळालं का? सरोदेंचे आमचे मित्रच आहेत, ते आम्हाला नेहमी भेटत असतात. त्यांना माझी पूर्ण कल्पना आहे. हम्म, नाही, पण आता ओबीसीचा जो विरोध आहे त्याकडे कसं बघताय तुम्ही?
अहो मला सांगा, 33.7% लोकांना 32% रिझर्वेशन आहे. हं. तुम्हीच सांगता इंदिरासानी 50% करा. मग ती 16% पाहिजे ना संख्येची. हा प्रश्न जाऊन ओबीसीला विचारा ना तुम्ही. तुमची संख्या जर लोकसंख्या 32-33% आहे, किंवा परवाच्या त्या अहवालाप्रमाणे 37-38% आहे, मग तुम्ही 17-18% वर कसे गेला? उरलेलं 16% मराठ्यांचं आहे ना. कळालं का तुम्हाला? नाही, पुन्हा लोकसंख्या सांगा, पुन्हा जगात पुन्हा ऐका. सांगा. हा. ऐका, असं आहे. तुम्ही 2001 याला एक तुम्ही कायदेशीर याला एक बैठक केली पाहिजे. लक्षात घ्या, हं. 52% रिझर्वेशन हे सगळे सुरू होण्याच्या आधी, 16-17च्या आधी होतं. बरोबर. ते कसं होतं तुम्हाला सांगतो. 1967 साली एक कमिटी नेमली यशवंतरावांनी, 62ला बी डी देशमुख. पूर्वी 1902 साली या सगळ्या गोष्टीचं आरक्षण किंवा आरक्षण काय असतंय, राजश्री शाहू महाराजांनी पहिल्यांदा देशात आणलं. त्यावेळी वेदोक्त प्रकरण झालं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि हे वेदोक्त प्रकरण एवढं गाजलं की मराठ्यांनी तिथे स्वतःला ओबीसी, सॉरी, कुणबी म्हणून न लावता बिरुदावली म्हणून मराठा ही जात लावायला सुरुवात केली. 1918, 1920 नंतर तुम्ही जर पाहिलं, त्या सगळ्या हे सगळे बदल तिथे दिसत आहेत तुम्हाला. आणि हे जे 1871 ते 1932चा जो सेन्सस किंवा या कॅम्पबेलनी किंवा या लोकांनी केलेला अभ्यास, गॅझेट बघितले, तर तुम्हाला लक्षात येईल या नोंदी कुणब्यांच्या आहेत. मग विषय असा आहे, नोंदी कुणब्यांच्या आहेत, मग ही मराठी किंवा यातले कुणबी गेले कुठे? तर एक कुणबीच मराठे झाले ज्यांनी स्वतःची जात तिथे या अभिलेखामध्ये मराठाही लावायला सुरुवात केलेली आहे. हा एक विषय. 1932च्या पूर्वी ही जे इंटरमिडिएट बॅकवर्ड क्लास आहे, ज्याच्यामध्ये मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी, हे लोक तिथे होते. इंटरमिडिएट बॅकवर्ड क्लास म्हणून ज्यांना 50% राजश्री शाहूंनी तिथे, शाहू महाराजांनी रिझर्वेशन दिलेले. हे तर तुम्हाला कोणाला दुमत असायचं कारण आहे का? बरोबर. हे तर तुमच्या आदरणीय कोळसे पाटील किंवा सरोदे त्यांचा जर अभ्यास असेल असं तुम्ही म्हणताय, तर त्यांना याच्यात दुमत असण्याचं काही कारण आहे का? नसेल तर मी त्यांचे निर्वळे देऊन सगळ्या गोष्टी उदाहरणासहित आणि एव्हिडन्स सहित स्पष्ट करून देतो. हं. तर नाही. ह्यामध्ये असलेली हं. जात ही गेली कशी? मग 1953-54ला कालेलकर अहवाल पंडित नेहरूंनी आणला, 55ला त्याची स्थापना 53ला झाली. बरोबर. त्यांनी ज्या जाती देशातल्या अभ्यासल्या, त्यामध्ये शेती आधारभूत व्यवसाय करणारे लोक होतेच ना. इतर मागासवर्गीय वर्गामध्ये एस टी सोडून 20%, 21-22% सोडून हा प्रवर्ग होताच ना. ही काय जात नाही ओबीसी म्हणजे, यात अनेक जाती आहेत. बरोबर. यामध्ये 83 नंबरला होती ना ती. ती गेली कशी 52-55 नंतर? जे होते ते गेले कसे, हा प्रश्न विचारला पाहिजे ना तुम्ही. त्या यादीमध्ये होते, गेले कुठे? मग 62ला ज्यावेळेस त्यांनी प्रतिनिधित्व किती आहे बीडी देशमुखांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, 67ला त्यांनी तसा अहवाल दिला की नोकरीमध्ये 16-4 मध्ये की 20% प्लस 14% ओबीसी, SC ST 20, 14% ओबीसी, हं. 34% होतं. त्यावेळेस 16% डबा खाली होता आमचा. बरोबर. हं. हा विषय झाला नव्हता. मग मंडल कमिशन 1979 साली तिथे एक धोरणात्मक निर्णय मोरारजी देसाईंनी घेतला. हा बीसी मंडल कोण आहे? हा बीसी मंडल ज्यांनी 2 मुख्यमंत्री स्वतःच्या लालसेपोटी खाली घेतलेले आहेत, असा तो व्यक्ती जो स्वतःच्या जीवनामध्ये काय करतोय याचं सुद्धा आपण अवलोकन केलं पाहिजे. अशा व्यक्तीला तिथे मोरारजींनी त्या कमिशनचा कालेलकरानंतर 340 खाली त्यांना अध्यक्ष बनवलं. 3 दिवस महाराष्ट्रात संकेत जी राहतात त्यांना महाराष्ट्र खालीवर तरी कळेल का? तुम्ही हं. मुंबईच्या एका टोकापासून 3 दिवस अभ्यास करत फिरा, तुम्हाला वेळ मिळेल का सांगा? बरोबर. महाराष्ट्र फार मोठा आहे. महाराष्ट्र हा देशाचं एक प्रतिनिधित्व करणारा हा देश आहे किंवा राज्य आहे. 3 दिवसात मराठा हा फॉरवर्ड कम्युनिटी म्हणून एका वाक्यात मराठ्यांची तिथे कत्तल करण्यात आली आणि तो अहवाल मान्य केला गेला किंवा अमान्य केला गेला, याच्याविषयी कोणतंही तिथे हे नाहीये. 89ला त्याच्यामध्ये व्हीपी सिंग सरकारने पहिल्यांदा तो मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला. 91ला सुद्धा तसाच अनुषंगिक निर्णय तात्कालिक पंतप्रधान PV नरसिंहराव यांनी घेतला. मग इंदिरा साहनींनी हे दोन्ही OM ऑफिस मेमोरंडम म्हणजे आजचा तुम्ही म्हणताय तसा GR तो चॅलेंज केला.
मग त्यांनी सांगितलं 862 पॅराग्राफ मध्ये वाचा, त्यांनी ते धोरण धोरण ठरवून दिलेलं आहे. प्रत्येक राज्याने आपलं एक राज्याचं एक कमिशन असावं. आता राज्य म्हणजे काय? आर्टिकल 12 याप्रमाणे जशी लोकसभा राज्यसभा असते तशी विधानसभा विधान परिषद आहे. 7 राज्यांमध्ये आज देशामधल्या विधानसभा आणि विधान परिषद महाराष्ट्रासारखी आहे. हो. त्यांना सुद्धा बाराखाली तो अधिकार आहे की त्यांच्या राज्यामध्ये शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेले लोक कोण आहे हे शोधण्याचा अधिकार. बरोबर. म्हणजे तुमच्या घरामध्ये साखर मीठ तेल संपलंय, तुम्ही आणि तुमचे घरचे मंडळी सांगू शकतात, मी सांगू शकतो का? हा त्याच्या मागचा विषय आहे. केंद्राने केंद्राचं काम करावं, राज्याने राज्याचं काम करावं. 16 त्यांना पण आहे, 15 त्यांना पण आहे. त्यांचा अभ्यास त्यांनी करावा केंद्रीय याद्यांमध्ये. जिथे केंद्रीय संस्था आहे, जिथे ऍडमिशन आहे 15 खाली, जसं IIT IIM आहे, बरोबर, तसंच त्यांची नोकऱ्या आहेत, IAS आहे, IPS 16 खाली. तसंच राज्यामध्ये पण नोकऱ्या आहेत, राज्य सरकार पण नोकऱ्या देतं, राज्य सरकारचे पण काही संस्था आहेत, राज्यामध्ये पण काही संस्था चालतात प्रायव्हेट, त्या राज्याच्या परमिशन मध्ये चालतात. राज्य म्हणजे ही संकल्पना तुम्हाला मुद्दामून सांगितली तर ही पॉवर तिथे दोघांना सारखी आहे. बरोबर. कळालं का तुम्हाला? मग हे अधिकार तिथे होते. 83 नंबरची जात अचानक हे 16% आरक्षण तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरद पवार मंडल आयोग आल्यानंतर तो पहिल्यांदा देशात लागू केला. मग तो लालसेपोटी केला राजकीय, तो कोणत्या, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय हे तपासलं पाहिजे. ती मोठी चूक ते त्या तत्कालीन सरकारने केली, तिथे मराठ्यांचं अधःपतन झालं. तो त्यांचा वैधानिक संविधानिक अधिकार तिथे गेला. ते आलं कसं? एका GR ने आलं, बरोबर आहे की नाही? हम्म. मग तुम्ही लाखे पाटलांना या GRचं अवलोकन केलं पाहिजे. आमची चर्चा झाली त्याच्यावर 100 वेळा. त्यांना दाखवा ना तो GR, जो आम्ही चॅलेंज केला होता 18ला. त्याच्यावर 176 पॅराग्राफ डेडिकेटेड आहे. त्याच्यानंतर काय झालं हे समजून घ्या. 2005ला पहिल्यांदी त्यावेळेचं जे विकास आघाडीचं सरकार होतं, बरोबर, तर त्यांनी तो इंद्रसानी लागू करण्याचा, तो कायदा आणण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला. तो कायदा कोणता होता? महाराष्ट्र बॅकवर्ड क्लास कमिशन ऍक्ट, बरोबर. हम्म. त्या दरम्यानच्या काळात 3 समित्या आल्या, तो कायदा लागू केला प्रेसिडेंटच्या गॅजेटनी 2005चा. तो लागू पहिल्यांदा झाला 2009ला, 4 वर्षांनी. म्हणजे साधारण 14 वर्ष, तुमच्या 14 ते 16 वर्ष इंदिरासानी नंतर तो कायदा नव्हता. 16 ते 18 वर्ष, जवळपास 16-17 वर्ष. हम्म. 92-93चं इंदिरासानीचं हे जजमेंट आहे, बरोबर. 91. हा, म्हणजे हम्म. 17-18 वर्षांनी हा, तो कायदा आला. 16 नोव्हेंबर 1991. त्यापूर्वी तुमचं खत्री कमिशन, त्यानंतर बापट कमिशन, हे त्या कायद्याच्या आधीच आहे. खत्री कमिशनच्या अहवालामधला रिपोर्ट तुम्ही वाचलाय का? कुणबी आणि मराठा एकच तिथे त्यांनी धोरण घेतलेलं आहे किंवा तसे त्यांचे रिपोर्ट्स आहेत. हम्म. विषय असा आहे, या बाकीच्या ज्या जाती GRने घुसलेल्या आहेत, 180 नंतर 350 जाती किंवा 450 जाती आज हे GRने आलेले आहेत. त्याला हा इंदिरा साहनीचा 862 पॅराग्राफ किंवा हे जे कमिशन मी तुम्हाला सांगतोय कायदा, तो लागू होतो का, केला का, ते बघावं लागेल ना. हम्म. मग तुम्ही, कार्यप्रणाली तिथे नव्हती, लोकांना अडचणी येत होत्या. ठीक आहे, म्हणजे गॅजेटियर हा एक स्टँडर्ड पुरावा, आपण एक सरकारी दस्तावेज तत्कालीन म्हणू समजू. पण त्याला आधार देण्यासाठी काहीतरी पाहिजे प्रणाली. ती प्रणाली आणली गाव लेवलला, त्याच्या पडताळणीसाठी एक प्रणाली आणली आहे. ती सुलभ झाली ना आता, जशी भटक्या विमुक्तांसाठी 2008ला 1 ऑक्टोबरला केलेली आहे, त्याच ताकद चालू आहे की नाही. बरोबर. याचा अभ्यास सरोदींनी करावा, याचा अभ्यास माननीय कोळसे पाटलांनी करावा. ते दाखले मिळालेत, पडताळणी झाली, पडताळणी होऊन त्यांना व्हॅलिडिटी झाली आहे. त्या नोकऱ्या, शिक्षण सगळीकडे त्यांना लाभान्वित होत आहेत. आणि OBC आरक्षण म्हणजे काय हो? 50%च्या आतलं आरक्षण, जे आमचं वैधानिकच आहे, जे होतं इंटरमिडिएट बॅकवर्ड क्लास, जसं तुम्हाला सांगितलं 62-52 पर्यंत ती जात होती ना तिथे. मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी होती ना तिथे. हम्म. आणि हे तपासलं पाहिजे. त्याच्यानंतर ही जनजागृती व्हायला लागली, त्यांना कळायला लागलं या चुकीच्या पद्धतीने या जाती आत आल्या. हे जे वाढीव आरक्षण आहे, मी मागाशी सांगितलं ते 32.7, त्याला 32% आरक्षण आहे, जवळपास 99% आरक्षण आहे. मग हे जे 49% फुगीर आरक्षण आहे, तुम्ही घालवणार आहे का नाही? OBCचं ज्या प्रवर्गाचं, त्यातले 54 ते 55 60 जाती अशा आहेत. आता तुम्हाला माहिती बंजाराचं तर आंदोलन होतं, हो. अशा छोट्या छोट्या जाती आहेत, राजपूत आहेत,
बरोबर. ह्या छोट्या छोट्या ज्या जाती आहेत यांच्या तिथे त्या नोंदी किंवा ह्या सगळ्या नोंदी तिथे सापडतात. यांना सुद्धा तिथे इन्क्लुजन नाहीये. आणि इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन, ओव्हर इन्क्लुजन, ओव्हर एक्सक्लुजन. इन्क्लुजन पाहिजे ना. इंदिरा साहनी म्हणत नाही पाईपमध्ये नुसतं पाणी भरा. पाईपमधून येणारं पाणी पुढे जाणारच आहे ना. पुढे आलेलं पाणी, मेन स्ट्रीमला आलेले लोक बाहेर काढा ना. कायदा माहिती आहे का? 10 वर्षांनी तुमचा रिव्ह्यू घ्यायचा आहे. घेतला का तुम्ही 55, 60, 70 वर्षामध्ये? हा प्रश्न तुम्ही तत्कालिक सरकारला, सगळ्या सरकारांना, सगळ्या मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे का नाही? 10 वर्षांनी कोणती जात प्रगल्भ झाली सांगितलं का सरकारने डिक्लेरेशननी? त्यांचं कमिशन काय काम करतंय? त्या कमिशनची निर्मिती 862 पॅराग्राफ साठी त्यासाठी केलेली आहे. सेक्शन 11 ही त्यांची जबाबदारी आहे. वैधानिक त्यांना अधिकार दिले. महाराष्ट्र बॅकवर्ड क्लास कमिशन सेक्शन 11. त्याचा रिव्ह्यू, पिरियॉडिकल रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. केलंय का आजपर्यंत? प्रश्न विचारला का तुम्ही? तो 176 पॅराग्राफ, स्टॅम्प, रिट पिटिशन स्टॅम्प नंबर, याचिका नंबर लिहून घ्या. 2126 काढून घ्या तुम्ही. त्याची तुमच्या 27 जून 2019 ती ऑर्डर आहे. काढा ती पिटिशनची ऑर्डर. त्यामध्ये जस्टिस मोरे आणि डांगरेंनी निर्णय दिलेला आहे. 176 पॅराग्राफ मोठा निर्णय आहे. सेक्शन 11चा रिव्ह्यू सरकारने घेणं गरजेचं आहे. जी मी सांगतो 32.7% तिथे 32% आरक्षण लोक घेत आहेत. 20 + 32 52%. आणि समजतंय ना? ओबीसींची भीती आता अशी आहे की ओबीसींना भीती वाटण्याचं कारण नाही संकेतजी, हम्म, याचं उत्तर हम्म, हे आहे. ओबीसींना कळून चुकलंय की यांचा हा वैधानिक अधिकार आपण 55, 60 वर्ष दाबलेला आहे. आणि त्या ठराविक जाती आहेत. तुम्हाला त्यांच्या सगळ्या भाषणावरून, बोलण्यावरून त्यांची त्यांची कार्यप्रणाली 4-2 लोकांची कळाली असेल. त्यांचा समाज त्यांच्या मागे नाहीये. धनगर समाज प्रचंडपणे ताकदीने माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागच आहे महाराष्ट्रातला. कळालं? आणि सगळ्यांना कळालं हे राजकारण चालू आहे. अहो, त्या त्यामुळे माणसाने 50%ची ही जी मर्यादा सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली आहे, त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ आहे का? हा सगळा विरोध होतोय का? नाही, आता हे बघा, सुप्रीम कोर्टाने त्याचं काम केलं. हम्म, कालांतराने प्रत्येक गोष्टी बदललेल्या आहेत. तर तुम्ही सुप्रीम कोर्टचा निर्णय 91-92चा, इंदिरा साहनी 91चा नाहीये, तो 93चा आहे. तर त्या कालांतराने तुम्ही बदल संविधानामध्ये पण झालेले आहेत. तुम्ही बघा, 16A 16B, कॅरी फॉरवर्ड कोटा, SC ST साठी प्रमोशन, रिझर्वेशन इन प्रमोशन. समजा यावर्षी 100 जागा प्रमोट करायच्या, 20% समाजपैकी फक्त 15% लोक आले SCचे, STचे, राहिले 5%. पुढच्या वेळी प्रमोशन करायचे समजा, असं समजू. बरोबर? मग ते 105 होतील, राहिलेले 5 हम्म. पूर्वीचे. त्याला कॅरी फॉरवर्ड त्याला नाव दिलं. ते काय ओव्हर अँड होत नाही. 55 होत नाही ना, ते 57 होणार नाही. 52%च्या वर 5%. म्हणजे ते राहिलेले 20, 32% ओबीसी आणि 5% समजा ते राहिलेले त्यातले 20 पैकी. नवीन वर्षात तो 20चा कॅरी फॉरवर्ड 25 होणार ना तो. बरोबर की नाही? म्हणजे ते 57% होणार. मग तो 100ला तो 107 होणार. म्हणजे ते 5% मी म्हणू शकत नाही ते ओव्हर अँड आहे. बदल केलेत ना संविधानामध्ये वेळोवेळी. आज ईडब्ल्यूएस काय? इट इज हम्म. एक्सक्लुडिंग. व्हॉट इज इट्स लँग्वेज? बरोबर. तुम्ही तारीख बघा, 30 नोव्हेंबर 2018ला एसीबीसी कायदा त्यावेळेस आला आणि हे 16%, त्यानंतर हायकोर्टने ते 12 आणि 13% केलं. बरोबर. त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही 5 मे 2021ला. दरम्यानच्या काळात 15 ऑगस्ट 2018ला एसीबीसी कायद्याच्या 342 A, बरोबर, 338B, 26C, 360 मध्ये जी डेफिनेशन आहे, संज्ञा दिलेली आहे एसीबीसी. एसीबीसी आणि ओबीसी म्हणजे काय? एकच आहे. हे इंदिरा साहनी सांगताय ना. त्याच्या बऱ्याचशा 567 पॅराग्राफ पासून पुढे वाचा विवेचन. जे 9 जजेसचा जे मेजॉरिटी व्ह्यू आहे, 6 जजेसचा, तो हाच आहे. दीज आर टू साइड्स ऑफ सेम कॉइन. ओबीसी डेफिनेशन नाही आहे कुठे बर. संविधानामध्ये. ते प्रवर्ग आहे, कोणती पर्टिक्युलर जात नाही. हम्म. आणि ह्या जातीचे येणं आणि जाणं ही कार्यप्रणाली इंदिरा साहनी म्हणते करा. 10 वर्षांनी केली आहे का? नाही. मग त्याचं उत्तर कोणी द्यायचं? त्यांचा विरोध असण्याचं आणि विरोध नसण्याचं कारण येतं कुठे? जेव्हा तुम्ही 55-60 वर्ष घरामध्ये येऊन आयटीत ताट खाताय आणि ते ताट खाण्याचा अधिकार मराठा समाजाला संविधानिक, वैधानिक, कायदेशीर पद्धतीने आहे, तुम्ही त्याला दुरावलंय. तुम्ही असं कसं म्हणू शकता तो आता तो भुकेला नाही, वाळला नाही, सुकला नाही?
एकच माणूस ताट आणि गुलाबजाम कसा खात राहील? असं होऊ शकत नाही ना. समानता ही ही एक त्याच्यामधलं गोल्डन थ्रेड आहे, आर्टिकल 14. नाही, पण ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा म्हणजे राज्यकर्त्यांनी ज्या गोष्टी केल्या, ज्या गोष्टी वेळोवेळी त्यांना घेतलाय, करायला पाहिजे होत्या, त्या गोष्टी वेळोवेळी त्यांनी घेतलाय. केल्या नाही आणि बरोबर. त्याचा गैरफायदा जो आहे त्याच्यावरती राजकारण होत आहे. आणि आता दोन बोलतायत ते, आणि त्याचा काय अर्थ आहे? दोन्ही गटांना एकमेकांच्या विरोधामध्ये उभं केलं जात आहे. परंतु मग हे दोन गट जर त्यांना हे लक्षात येतंय, म्हणजे तुमच्यासारखे अभ्यासक मराठा वर्गामध्ये आहेत, ओबीसी वर्गामध्ये देखील अभ्यासक आहेत, त्या दोघांनी एकत्र येऊन सरकारची चूक आहे, सरकारने या गोष्टी केल्या नाहीत आणि ह्या कराव्यात, ह्यासाठी मिळून आंदोलन किंवा मिळून एखादी गोष्ट होताना का दिसत नाही? आता याच्यासाठी तुम्ही आज आज तुमच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा ना. तुम्ही प्रबोधन केलं पाहिजे ना. तुम्ही एक संविधानाचा चौथा अंग आहे संकेतजी. बरोबर आहे. मला तुमचा अभिमान आहे, तुमच्यासारख्या लोकांनी दादांचं हे आंदोलन वेळोवेळी 8 वेळा टिकलं म्हणून हा माणूस पुढे आला ना. हे बघा, प्रामाणिकता ही दरवेळी दाखवायची नसते. त्या माणसाने दाखवलंय. हा. बर. तर चांगली चर्चा झाली. धन्यवाद सर, तुम्ही मुंबई आउटलुकला इतका वेळ दिलात आणि सविस्तरपणे कायदेशीर ज्या बाजू आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न केला. यातून कसा फायदा होतोय हे देखील तुम्ही सांगितलेलं आहे. काही तुम्हाला प्रश्न देखील. संख्या हा, तुम्हाला संख्या मी SMS करून पाठवतो. मी असा नक्कीच. पळून जाणारा माणूस नाही नाही. नाही, नक्कीच नक्कीच. आणि मला तुम्ही जे अभ्यास करणं, अभ्यास करत राहणं, सतत करत राहणं, वैधानिक काम करणं, चांगलं बोलणं, चांगलं राहणं, चांगल्याची पाठराखण करणं, हा आमचा आणि आमच्या नावाचा इतिहास राहिलेला आहे. त्यामुळे बरोबर, मी कोणालाही नक्कीच. पिचत नाही, घाबरत नाही, मॅनेज होत नाही. त्यामुळे आमचं जुळतं, असं आणि म्हटलं अशा, जातं. नाही बरोबर आहे, अशीच लोक आपण आपल्या मुंबई आउटलुकच्या आणि मंचावर बोलवत ओबीसीचे पण आहोत. शोधा तुम्ही, असे लोक असतील, आहेत. नक्कीच माझं बऱ्याच नक्कीच. जणांशी बोलणं होतं. नक्कीच आणि मग नक्कीच या तुम्ही. अभ्यासकांना, यांना सगळ्यांना बसून हो, त्यांच्याबरोबर. तेच तेच माझं म्हणणं आहे की हम्म. हे एकत्र बसून सोडवण्याचा विषय आहे, ना की एकमेकांच्या विरोधामध्ये टीका टिप्पणी करणं, विरोध करण्याचा विषय नाहीये. दुसरा मुद्दा, तुम्ही काही प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत, जे तुमचं असं म्हणणं आहे की आम्ही लाखे पाटील असतील किंवा सरोदे सर असतील, कोळसे पाटील सर असतील, ह्यांना विचारावा. पुढच्या वेळी आम्ही असा प्रयत्न करू की लाखे पाटील असतील किंवा सरोदे सर असतील आणि तुम्ही, आपण 2-3 जणांचा ना एक पॅनल तयार करून ही चर्चा सविस्तरपणे करूया. कारण ह्या टीका टिप्पणीमध्ये राजकीय लोक स्वतःचं राजकारण करतायत, राजकीय पोळी भाजतायत, त्यांना त्याचा फायदा मिळत आहे, परंतु त्यामुळे समाजाचं नुकसान होता कामा नये, हा एक आमचा हेतू आहे. आणि त्यामुळे आमचा प्रयत्न असा पुढच्या वेळी राहील की एक पॅनल तयार करून अभ्यासकांचा त्या ह्या मुद्द्यावरती सविस्तर चर्चा करता येईल. म्हणजे जे काही हेवे दावे आहेत, जे काही अभ्यास कमी आहे किंवा कुठल्या गोष्टीमुळे काही गोष्टी समजल्या नसतील कायदेशीर, त्या देखील दूर होतील, हा आपण प्रयत्न करू. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मी वारंवार सांगतो की म्हणजे आरक्षणाचा जो विषय आहे तो गेल्या 75 वर्षांपासून तर सुरू आहे, परंतु आणखीन तो किती वर्ष सुरू राहील त्यावरून वाद विवाद प्रतिवाद होत राहतील. हा न संपणारा विषय आहे. त्यामुळे ही चर्चा आता जरी संपलेली असली तरी विषय संपलेला नाहीये. सरांना आपण पुन्हा भेटणार आहोत आणि पुन्हा त्यांच्याशी या कायदेशीर बाजू समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न राहील. तुर्तास इथेच थांबूयात. धन्यवाद सर, मुंबई आउटलुकला वेळ नक्कीच दिल्याबद्दल. नक्कीच, धन्यवाद, आभारी आहे, धन्यवाद. थँक्यू सर.